नमस्कार मित्रमंडळी, माझं नाव प्रणय वनगुले. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आलो आहे रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील बाणकोट गावामधील हे माझ्या सायवाडी वाडीमध्ये. हे इथे माझे मागे बघतायत ते माझं घर आहे, राहतं गावातील. तुम्ही बघू शकता. गावात येण्याचं मुख्य कारण म्हणजे कालच आमच्या गावातील गणेश जयंतीचा उत्सव होता. या गणेश जयंतीच्या उत्सवासाठी आमच्या आजूबाजूतील गावामधून बरीचशी लोक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आमच्या गावात येतात. इथे बाजूच्या तालुक्यात म्हणजे रायगड तालुक्यामध्ये हरिहरेश्वर हे देवस्थान तुम्हाला माहीतच असेल, बरेच जण तिकडे येऊन गेले असतील. त्या हरिहरेश्वर देवस्थानामुळे श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ही दोन गावं खूप पर्यटन स्थळ म्हणून ओळखायला लागली. खूप पर्यटक तिथे येत असतात. तर त्याचा इम्पॅक्ट ह्या आमच्या गावावरती पण पडायला लागला, म्हणजे बाणकोट गावावरती. आणि त्यामुळे बाणकोट गावातील हिम्मतगड आणि खाली असलेली सावित्री नदी इकडे सुद्धा लोक बरेच जण येत असतात. तर त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था काय, म्हणून माझ्या काकांनी इथे श्री स्वामी समर्थ होमस्टे याची उभारणा केलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी कशाप्रकारे वरती राहण्याची व्यवस्था केलेली आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो की माझ्या काकांनी राहण्याची व्यवस्था कशी केलेली आहे आणि काय काय सुविधा तुम्हाला मिळतात तिथे. या अशी वर जायला पायरी आहे. इथे आल्यानंतर ही तुम्हाला प्रशस्त एक बाल्कनी मिळेल. इथे बसायला तुम्हाला इथे बघा या दोन खुर्च्या इथे ठेवलेल्या आहेत. इथे तुम्ही बसून इथे नाश्त्यासाठी तुम्ही इथे बसू शकता. ठीक आहे. इथे समोर तुम्ही बघाल तर ही सावित्री नदी आहे. हे बघा, हा इथून हा व्ह्यू मिळतो. ही जी आहे ही सावित्री नदी आहे. हा असा परिसर समोर पूर्ण ओपन. तिकडे बघाल तर तुम्हाला वेसवीची जी फेरीबोट आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यातून या बाजूला मंडणगड तालुक्यामधील बाणकोट गावामध्ये यायसाठी तिथे वेसवी म्हणून एक गाव आहे. त्या वेसवी गावामधून असं पुढे येऊन इथून वर यायला रस्ता आहे. तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ होमस्टेमध्ये. या हे बघा, इथे आल्यानंतर तुम्हाला हा असा मोठा हॉल बघायला मिळेल. इथे तुम्ही बसून पूर्ण फॅमिली फ्रेंड्स तुम्ही इथे बसू शकतात. इथे बसायची सुविधा बघा कशी केलेली आहे. हे इथे सोफा सेट आहे, इथे पूर्ण एल टाईपमध्ये. ही एक वेगळी चेअर दिली आहे इथे. या इथे दोन हवा येण्यासाठी प्रॉपर अशा मोठ्या खिडक्या आहेत. इकडे पण बसायची सुविधा केलेली आहे. हे बघा, हा एवढा पूर्ण असा एरिया आहे. आता तुम्हाला मी बेडरूम दाखवतो. या हे बघा, हा बेडरूमचा एरिया आहे. इथे हे डबल बेड आहे. हा इथे डबल बेड दिलेला आहे. इकडे तुम्हाला ड्रेसिंग टेबल आहे. परत ह्या दोन खिडक्या तिथे प्रॉपर हवा येण्यासाठी. हे बाहेर बघाल तर हे नदीचं रूप आहे समोर. ही खाली सगळी ग्रीनरी आहे. इथे तुम्ही फोटो सेशन करू शकता. खाली थोडीशी जागा आहे तिथे. आता मी तुम्हाला दुसरा बेडरूम दाखवतो. त्या बाजूलाच आहे. हा बघा, हा बेडरूम आहे. हा पण डबल बेड आहे. इथे पण या दोन खिडक्या आहेत. इथे तुम्ही तुमचं सगळं कॉस्मेटिक्सचं सगळं सामान जे आहे ते यामध्ये ठेवू शकतात. आणि ही दोन खिडकी आहे. इथे थोडंसं खाली एरिया आहे. आणि इथून पण तो व्ह्यू तुम्हाला नदीचा मिळेल. आता आपला हॉल आणि बेडरूम बघून झालेलं आहे. हा आहे वॉश बेसिनचा एरिया. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे इथे हँड वॉश आणि हा नळ ठेवलेला आहे इथे. बरोबर, हा एक बाथरूम आहे इथे. हा सेपरेट एक बाथरूम आहे. ते बस टेबल, हे दोन बादल्या आहेत. आणि हा तुम्हाला साबण मिळेल इथे. टॉवेल तुम्हाला घरूनच कॅरी करायला लागेल, कारण ते हायजीनच्या हिशोबाने आम्ही ते वेगळं ठेवलेले आहे की ते प्रत्येकाचं आणलं तर बेटर. हा टॉयलेटचा बाथरूमचा एरिया. हे बघा, इथे ही कॉमन वॉशरूमची पण सुविधा केलेली आहे. इथे हा शॉवर बघायला मिळेल तुम्हाला प्रॉपर. इथे नळ आहे, हा कमोड आहे आणि टेबलसुद्धा आहे. काही जणांना इंडियन पद्धत जमत नाही, तर त्यासाठी ही सुविधासुद्धा करून ठेवली आहे इथे.
मित्रांनो, वेशवी आणि वेळासवरून तुम्ही जर आलात तर हा रस्ता इथून वरती येतो. हा वरती किल्लावाडीकडे जातो. हा वरती रस्ता जो हिम्मतगड तिकडे जाणारा रस्ता आहे. तिथे हा आपला बोर्ड लावलेला आहे श्री स्वामी समर्थ होमस्टेचं, तुम्ही ते बघू शकता. आणि हे त्याच्या बाजूलाच ही वाडी गेली आतमध्ये, ही साईवाडी. इथून सरळ गेल्यानंतर लेफ्ट आहे आणि ते लेफ्टच्या इथे आपलं घर आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आमच्या श्री स्वामी समर्थ होमस्टेची सफर घडवली. आता तुम्हाला जर इकडे यायचं झालं तर मी तुम्हाला इकडे येण्यासाठी जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत माझ्या काकांचे आणि भावांचे नंबर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून ठेवेल, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता. आता इकडे आल्यानंतर तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी, तर इकडे मांसाहारी थाळी आणि शाकाहारी थाळी या दोन्ही पद्धती तुम्हाला इकडे उपलब्ध होतील. इकडे येण्याआधी 1 दिवस आधी जरी तुम्ही बुकिंग केली फोन करून तरी तुम्हाला ते सगळं अवेलेबल होईल. इकडे कसं यायचं त्याचा पत्ता आणि लोकेशन, गुगल मॅप लोकेशन तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून ठेवेल. तुम्ही त्याला फॉलो करत तुम्ही इकडे येऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो. तुम्ही जर हा व्हिडिओ बघून जर इकडे आमच्या श्री स्वामी समर्थ होमस्टेला जर व्हिजिट केलं तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा, जेणेकरून इतरांना पण इकडे येऊन इकडच्या निसर्ग सान्निध्याचा आणि इकडच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेता येईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे. धन्यवाद.